नमस्कार. आज आपण पाहुण्यांसाठी स्पेशल मटन करी, अंडा करी, चिकन सुक्का व भाकरीची रेसिपी पाहणार आहोत. आज आपण एक सिक्रेट मसाला बनवून मटन करी, अंडा करी आणि चिकन सुक्का बनवणार आहोत. आज आपण एका 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 4 रेसिपी पाहणार आहोत. हा सिक्रेट मसाला वापरून आपण जर पाहुण्यांसाठी नॉनव्हेज थाली बनवली तर पाहुणे देखील खुश होतील. त्यासाठी आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 2 छोटी वाटी धने घालायचे आणि मिक्स करायचे व नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी जिरे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. धने व जिरे आपल्याला 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. धने व जिरे 2 मिनिटे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तीळ घालायचे व पाव वाटी खसखस घालायची. तीळ आणि खसखस आपल्याला धने आणि जिऱ्यासोबत 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी फ्लेमवरती आपल्याला धने, जिरे, तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे आहे व एका ताटामध्ये नंतर काढून ठेवायचे. इथे आपले धने, जिरे, तीळ आणि खसखस भाजून झालेली आहे. ते एका ताटामध्ये काढून ठेवू व नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडे तेल घालून घ्यायचे व 4 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे घालायचे आणि कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा मऊ झाला व नंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या, 1 ते 2 इंच अद्रकचा तुकडा त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचा व कांद्यासोबत आपल्याला लसूण आणि अद्रक भाजून घ्यायचे आहे व नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. व नंतर त्याच पॅनमध्ये बारीक कट केलेले खोबरे घालायचे. तर इथे मी 2 वाटी खोबरे घेतलेले आहे. खोबरे आपल्याला पॅनमध्ये घालून ते भाजून घ्यायचे आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले धने, जिरे, तीळ आणि खसखस बारीक करून घ्यायचे आहे व एका डब्यामध्ये काढून ठेवायचे. नंतर आपल्याला भाजलेले खोबरे बारीक करून घ्यायचे आहे व एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे. नंतर आपल्याला भाजलेला कांदा, लसूण, अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची व नंतर त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी डाळी घालायचे आणि थोडेसे पाणी घालून आपल्याला त्याचे बारीक वाटण बनवून घ्यायचे आहे व एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे. मटन करी, अंडा करी आणि चिकन सुक्का यासाठी लागणारे सर्व वाटण आपण एक वेळेसच बनवून ठेवलेले आहे. नंतर इथे मी एका ताटामध्ये 1/4 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे व नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे आणि अर्धा चमचा हळद त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे व 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे. नंतर गॅसवरती एक कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचे. तर इथे मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचे व नंतर त्याच्यामध्ये 1 वाटीभर खोबरे घालायचे आणि मिक्स करायचे व 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये मटण घालून मिक्स करायचे व 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला मटण तेलामध्ये वाफलून घ्यायचे आहे व नंतर 5 मिनिटांनी त्याच्यावरती झाकण ठेवायचे. तर इथे मी 4 ते 5 मिनिटे मटण वाफवून घेतलेले आहे. कुकरवरती एक ताट ठेवायचे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ते कुकरमध्ये वाटायचे आहे आणि एक वेळेस मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व कुकरला झाकण लावून आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मटण शिजेपर्यंत आपल्याला अंडा करी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. नंतर त्याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर व डाळी टाकून बनवलेले वाटण त्याच्यामध्ये घालायचे. 1 मोठा चमचाभर वाटण घालून मिक्स करून घ्यायचे व वाटण परतवून घ्यायचे व नंतर त्याच्यामध्ये 1 छोटी वाटीभर खोबरे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिटभर आपल्याला खोबरे परतवून घ्यायचे आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. मसाल्यामध्ये मी इथे 1.5 चमचे घरगुती काळा मसाला, अर्धा चमचे लाल तिखट, अर्धा चमचे हळद, 1 चमचे कांदा लसूण मसाला, धने, जिरे, खसखस, तीळ टाकून बनवलेला 1 चमचा मसाला, 1 चमचा अंडा करी मसाला हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचे व अर्धा ते 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये थोडे पाणी ओतून अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिटासाठी आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे व नंतर त्याच्यामध्ये उकळलेले अंडे घालून मिक्स करायचे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचे. कमी गॅसवरती आपल्याला अंडा करी उकळवून घ्यायची आहे म्हणजे अंडा करीला छान अशी तरी येते. जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे पाणी ओतून मिक्स करायचे व अंडा करी उकळवून घ्यायची आणि अंडा करीला उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे. कोथिंबीर घातल्यानंतर 1 मिनिटासाठी आपल्याला अंडा करी उकळवून घ्यायची आहे. तर इथे आपली चविष्ट अंडा करी बनवून तयार झालेली आहे. आता आपण मटण करी बनवू. मटण करी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे व तयार केलेल्या वाटणापैकी 2 मोठे चमचे वाटण त्याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व वाटण परतवून घ्यायचे. वाटण परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरे घालायचे आणि 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यामध्ये मी इथे व मसाल्यामध्ये धने, जिरे, खसखस आणि तीळ टाकून बनवलेला मसाला 4 चमचे, 3 चमचे घरगुती काळं तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे मटण मसाला, 1 चमचे लाल तिखट हे सर्व मसाले त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे
अर्धा ते 1 मिनिटासाठी मसाले परतवून घ्यायचे व नंतर त्याच्यामध्ये शिजवलेल्या मटणाचा रस्सा त्याच्यामध्ये वतायचा आणि मिक्स करून घ्यायचे व अजून 1 मिनिटासाठी आपल्याला वाटण परतवून घ्यायचे आहे। वाटणाला कडेने तेल सुटायला लागले की नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे आणि मिक्स करायचे। नंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले मटण घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये वतायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। कमी गॅसवरती आपल्याला मटण करी उकळण्यासाठी ठेवायचे आहे। कमी गॅसवरती मटण करी उकळल्यामुळे मटण करीला छान अशी तरी येते। मटण करी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे व अजून 1 ते 2 मिनिटासाठी मटण करी उकळवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा। आपण जो धने जिरे खसखस आणि तीळ भाजून जो सिक्रेट मसाला बनवलेला आहे तो मसाला घातल्यामुळे मटण करी अंडा करी आणि चिकन सुक्कं खूप टेस्टी बनते। तर इथे आपली टेस्टी अशी मटण करी बनवून तयार झालेली आहे व ही मटण करी जास्त पातळही नाही व जास्त घट्टसरही नाही अशी खूप छान बनवून तयार झालेली आहे। मटण करीला तरी देखील खूप छान आलेली आहे। नंतर इथे मी चिकन सुक्का बनवण्यासाठी पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद 1 चमचाभर मीठ आणि 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे। ते सर्व आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे व नंतर गॅसवरती एक कुकर ठेवून त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे व अर्धी वाटी खोबरे त्याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिटासाठी खोबरे परतवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालायचे व 4 ते 5 मिनिटासाठी चिकन आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। नंतर 5 मिनिटांनी त्याच्यावरती एक ताट ठेवायचे व त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी वतायचे व ते पाणी गरम झाले की नंतर ते पाणी चिकनमध्ये वतायचे आणि मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे ताटातील पाणी गरम झालेले आहे ते पाणी चिकनमध्ये ओतून मिक्स करून घेतले व नंतर कुकरचे झाकण लावून कमी गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर इथे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ। तर इथे मी एक ताट घेतलेले आहे व त्याच्यामध्ये थोडे ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे। आज आपण ज्वारीच्या भाकरी बनवणार आहोत। नंतर त्याच्यामध्ये थोडे पाणी ओतायचे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे व आपल्याला भाकरीचे पीठ छान असे चुरून घ्यायचे आहे। आपण भाकरीचे पीठ छान चुरले तरच आपली भाकरी छान होते आणि मऊ देखील होते। व नंतर आपल्याला पिठाचा एक गोळा घेऊन ताटामध्ये थोडेसे पीठ टाकून त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे। भाकरी थापायला चालू आहे तोपर्यंतच मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, म्हणजे भाकरी थापेपर्यंत आपला तवा देखील गरम होतो। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली भाकरी थापून झालेली आहे। नंतर गरम तव्यावरती आपल्याला भाकरी घालून घ्यायची आहे आणि भाकरीला वरून पाणी लावायचे आहे व थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे। आपल्याला भाकरी लगेच पलटायची नाही, जर आपण भाकरी लगेच पलटली तर आपली भाकरी तुटू शकते। यासाठी थोड्या वेळानंतर आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे व भाकरी भाजीपर्यंत आपल्याला दुसरी भाकरी थापून घ्यायची आहे। भाकरी आपल्याला पाठीमागच्या साईडने छान भाजून घ्यायची आहे व नंतर आपल्याला भाकरी पलटी करून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहे। इथे आपली एक भाकरी भाजीपर्यंत दुसरी भाकरी देखील थापून झालेली आहे। ती आपली पाठीमागच्या साईडने भाकरी छान अशी भाजून झालेली आहे। नंतर आपण भाकरी पलटी करून दुसऱ्या साईडने छान भाजून घेऊ। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीही भाकरी भाजून घ्यायची आहे। तर इथे आपली एक भाकरी भाजून झालेली आहे व नंतर आपल्याला तव्यावरती दुसरी भाकरी घालून घ्यायची आहे आणि त्याला वरून पाणी लावायचे आहे व थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला भाकरी छान भाजून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भाकरी बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे आपली दुसरी देखील भाकरी भाजून झालेली आहे। नंतर आपल्याला चिकन सुक्का बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कट केलेला कांदा घालायचा व कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा परतला की नंतर त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण घालायचे आणि वाटण आपल्याला परतवून घ्यायचे आहे व वाटण परतले की नंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे। मसाल्यामध्ये इथे मी आपण बनवलेला धने जिरे खसखस आणि तीळचा मसाला 2 चमचे, 1 चमचा घरगुती काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मटण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व अर्धा ते 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले चिकन घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा देखील ओतायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालायचे आणि मिक्स करायचे व 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे आहे व नंतर गॅस बंद करायचा। तर इथे आपला टेस्टी असा चिकन सुक्का बनवून तयार झालेला आहे। आज आपण पाहुण्यांसाठी स्पेशल मटन करी व चिकन सुक्क्याची एक थाली व अंडा करी आणि अंडा आमलेटची एक थाली अशा 2 प्रकारच्या थाल्या बनवल्या आहेत। एक सिक्रेट मसाला घालून आपण मटन करी, अंडा करी आणि चिकन सुक्का बनवलेला आहे, त्याच्यामुळे हे खूपच टेस्टी बनते। पाहुण्यांसाठी तुम्ही अशा प्रकारे नॉनव्हेज थाल्या बनवू शकता। धन्यवाद।